हॅलो स्टुडंट, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक वेळा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तो 10वीच्या मुलांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, आपली आता बोर्डाची परीक्षा जवळ येते आहे आणि मी तुम्हाला आज पेपर कसा सॉल्व करायचा, त्यानंतर ह्या पेपरचं जे टायमर आहे ते कसं लावायचं की जेणेकरून तुमचा पेपर अपूर्ण राहणार नाही, याचं सगळं मार्गदर्शन आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे. मी कविता शिरसाट. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात आजचं व्हिडिओ. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे हे, आणि त्यातल्या त्यात आपण आन्सर शीटमध्ये आन्सर्स कसे लिहायचे आहेत त्याचं मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. हे बघा, असा प्रकारे आपला क्वेश्चन पेपर असणार आहे बोर्डाचा. तर ह्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये पहिला जो प्रश्न असतो म्हणजे तो इथे जिथे आपण लिहितो आहे, ही एक आपली मार्जिन असते आधीची. या मार्जिनच्या पुढे आपल्याला अजून एक लाईन ड्रॉ करायची आहे, एक बोटाचं अंतर सोडून, आणि शेवटी सुद्धा एक लाईन ड्रॉ करायची आहे. जेणेकरून होतं काय ना, की जेव्हा आपण प्रश्न क्रमांक 1 इथे लिहितो प्रश्न क्रमांक, आणि प्रश्न क्रमांकानंतर तो 1 आहे, 2 आहे की 3 आहे हे सुद्धा लिहावं लागतं. म्हणजे काय, म्हणून त्या लाईनीचा आपल्याला वापर होत असतो. आणि ह्या साईडला जी दिलेली लाईन असते ना, ह्या साईडला त्या लाईनीचा उपयोग जो आहे तो टीचर्स लोकांना होत असतो आपले मार्क लिहिण्यासाठी. म्हणजे पहिल्या प्रश्नाला आपल्याला किती मार्क मिळणार आहे ते टीचर ह्या कोपऱ्यात लिहित असतात बरं का. तर तुम्ही ह्या लाईन ज्या आहेत त्या ड्रॉ करण्यासाठी पहिले 5 मिनटं जे आहेत ते 5 मिनटं जे आहेत ते पूर्ण लाईन ड्रॉ करून घ्या. 5 मिनटाऐवजी 3 मिनिटात जरी तुमच्या पूर्ण लाईन ड्रॉ होत असतील पेपरच्या तरी चालणार आहे. फक्त पहिली 5 पेज केली तात्पुरता तरी चालणार आहे, कारण खूप जास्त वेळ फक्त ह्या लाईन ड्रॉ करण्यासाठी घालवू नका. दुसरं म्हणजे पेपर आला की, क्वेश्चन पेपर आला ना की आपण काय करत असतो की खूप वेळ घालवतो तो रीडिंग करण्यासाठी. म्हणजे काय की रीडिंग करत बसायचं. नंतर जर सपोजली कधी कधी असं होतं की काही काही प्रश्न असे असतात की आपण त्याचा अभ्यास केलेला नसतो किंवा ते प्रश्नांची उत्तरं आपल्याला आठवत नसतात. मग त्या विचारांमध्ये आपले 10 ते 15 मिनटं आपण घालवतो. तर अशी मिनटं न घालवता आपल्याला आधी काय करायचं आहे, क्वेश्चन पेपर अगदी पटापट रीडिंग करून घ्यायचं आहे. प्रश्नपत्रिका पूर्ण रीडिंग झाली की त्याच्यानंतर आपल्याला सॉल्व करायचा आहे पहिला प्रश्न. हे बघा, आता जर आपण लँग्वेज सब्जेक्ट पाहिले, लँग्वेज सब्जेक्टमध्ये असं असतं ना की पहिले सगळे पॅसेज असतात. फक्त इंग्लिश असा एक सब्जेक्ट आहे की पहिल्या पेजवर 10 मार्काला आपल्याला ते ग्रामर असणार आहे, बरोबर. आता हे 10 मार्काचे जे ग्रामर आहे तुमचं अगदी 1-1 मार्काला असणार, बरोबर. आणि शेवटचं जे पान असतं ते आपलं टोटल रायटिंग स्किलला असतं. म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग येतं, रिपोर्ट रायटिंग येत असतं, स्टोरी रायटिंग येत असतं, डायलॉग कंप्लीट करा येत असतं. हे सगळे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांना मार्क असतात. अगदी एका एका प्रश्नाचे मार्क असतात 5, 7, 8 अशी तुम्हाला त्याच्यात मार्क दिली जातात. आणि हे जे प्रश्न आहेत ते विचारात्मक प्रश्न असतात. म्हणून जर कधी तुम्हाला आधी जर हे प्रश्न सोडवता येत असतील तर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण काय आहे ना की याच्यावर विचार करावा लागतो. आणि शेवटच्या क्षणी म्हणजे जेव्हा तुमचा पेपर एंड होतो आहे तो क्षण असा असतो ना की आपण घाईगडबडीत आपल्याला हवं तेवढे विचार आपल्याला करता येत नाही. हे बघा, बोर्डाचे असे कोणतेही नियम नाही की प्रश्न पहिलाच आला पाहिजे, शेवटचा प्रश्न आधी नाही आला पाहिजे, असे कोणतेही नियम नाही. फक्त नियम असे आहेत की जेव्हा पण तुम्ही उत्तरे लिहत आहात, म्हणजे काय की सपोजली तुम्हाला आधीचं काहीही येत नाहीये, अगदी प्रश्न क्रमांक 3, 4, 5 पासून तुम्हाला काही येतं आहे, तर काय करायचं, टीचर्स लोकांना खूप पेपर चेक करावे लागतात. मग त्यांचे हे नको व्हायला, म्हणजे काही गोष्टींमध्ये त्यांची हेळसांड नको व्हायला, म्हणून आपण काय करायचं आहे की प्रश्न क्रमांक आणि तो कशातला आहे, म्हणजे अ मधला आहे की ब मधला. समजा तुम्हाला पहिले सुरुवातीलाच येतो आहे, तुम्ही प्रश्न क्रमांक 3 तुम्ही खूप रटून गेले, ते तुमचा खूप पाठांतर आहे, तुम्हाला तो विसरू द्यायचा नाहीये. किंवा काही काही टायमाला असंही होतं की मुलं जे असतात ना परीक्षेच्या आधी अगदी 10-15 मिनटं आधी जेव्हा आपल्याला हॉलमध्ये एंटर करायचं असतं ना, तेव्हा एखादी प्रश्न आपण पाठ केलेला असतो. आणि असंही होतं की तो पाठ केलेला प्रश्न अगदीच क्वेश्चन पेपरमध्ये जर आपल्याला दिसला तर मुलं बाकीचं सोडवत बसण्यामध्ये ते जे उत्तर आपण पाठ केलेलं असतं ना ते आपण विसरून जातो.
मग असं होऊ नये म्हणून प्रश्न डिस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, टीचर्स लोकांना सुद्धा खूप कामं असतात, खूप पेपर चेक करावे लागतात, म्हणून त्यांना कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण लिहायचं आहे प्रश्न क्रमांक. आता आपण काय करायचं आहे की आपले जे रायटिंग स्किल आहेत, जे आपल्याला आठवतं आहे, ते सगळं करून झाल्यानंतर आपण पेपर सॉल्विंगला जास्त वेळ प्रत्येक प्रश्नाला ॲटलिस्ट 5 मिनटं ते 10 मिनटं एवढंच द्यायचे आहेत. आता हे बघा, काही काही मुलांचं, विद्यार्थ्यांचं जेव्हा आम्ही पेपर चेक करत असतो त्या टायमाला असं समजतं मुलांना प्रश्न पडतो तो एवढं आम्ही उत्तर लिहिलं किंवा एवढं आम्ही लेटर लिहिलं आहे, एवढं आम्ही एसे रायटिंग केलेलं आहे, तरीही टीचरने आम्हाला 2 किंवा 2.5 मार्कच दिलेले आहेत. हे बघा, पत्राचे काही नियम असतात. तुम्ही पत्र व्यवस्थित लिहिलेलं आहे का आणि ते किती पानांचं लिहिलेलं आहे. 5 मार्काचं जर उत्तर असेल किंवा 5 मार्काचा जो प्रश्न असतो त्याला उत्तर जे आहे ते कमीत कमी 1.5 पेजचं लिहावं लागतं. जर तुम्ही हे एकच पेजमध्ये संपवत असाल तर तिथे मार्क दिला जात नाही. जास्तीत जास्त 2 किंवा 2.5 मार्क दिले जातात. नंतर तुमचा पेपर परफॉर्मन्स कसा आहे, तो तुम्ही चांगल्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेला आहे की पेपरमध्ये खूप खाडाखोड झालेली आहे, हेही तुम्हाला बघावं लागतं. तिसरी गोष्ट म्हणजे पेन चेंज करू नका. मुलं काय करत असतात की पेपरमध्ये पेन जे आहे ते विविध वापरतात. म्हणजे काय, पहिल्या पेजवर मी घेतला जेल पेन, दुसऱ्या पेजवर मी घेतला बॉल पेन, तर असं कधीही करू नका. ऑलमोस्ट बोर्डाच्या पेपरमध्ये बॉलपेन वापरण्याचा प्रयत्न करा, जेल पेन वापरू नका. कारण काही घटना असतात, एखाद टायमाला पाणी पडलं किंवा काय झालं तर जेल पेनची इंक जी असते ती स्प्रेड होते आणि आपला पेपर खराब होतो. म्हणून असं होऊ नये म्हणून बॉलपेन जो आहे तुम्ही जर एखाद्या कंपनीचा घेतला आहे तर ते आपल्या पाऊचमध्ये 4-5 कॅरी करायचे आहेत. ट्रान्सपरंट पाऊच, ट्रान्सपरंट पॅड असे बोर्डाचे नियम आहेत. त्यानंतर तुम्ही पेपर लिहिताना अगदी तुम्हाला जर सपोजली कोणतं उत्तर कसं सांगितलेलं आहे, म्हणजे काय, एका वाक्यात उत्तरे लिहा, त्याच्यात जास्तीत जास्त 2 लाईन आल्या पाहिजे. त्याच्यानंतर थोडक्यात उत्तरं लिहा म्हणजे तो ब्रीफमध्ये आला, त्याचं आन्सर जे आहे ते कमीत कमी अर्ध्या पेजपर्यंत झालं पाहिजे. कधी कधी असं होतं 30 ते 40 वाक्यात उत्तरं लिहा किंवा 40 ते 50, किंवा तुम्हाला जर एसे येत असेल तर तो एसे 150 ते 200 शब्दात लिहा असं आलेलं असतं आणि मुलं अगदी 1 पेज अटेम्प्ट करून नंतर तो सोडून देतात. असं करू नका. इंग्लिशच्या पेपरमध्ये पहिलं जे पेज असतं ना, ते पहिलं पेज 10 मार्काला असतं. याच्यामध्ये पूर्ण पार्ट असतो तो ग्रामरचा. पहिलं असतं फिल इन द ब्लँक्स. म्हणजे काय की आपल्याला अपूर्ण असे जे स्पेलिंग्स आहेत ते दिलेले असतात, ते आपल्याला पूर्ण करावे लागतात. बरं का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक काम करायचं, आपलं जे 21 आहे इंग्लिशचं, त्या 21मध्ये आपल्याला हे जो पहिला 10 मार्काचा जो प्रश्न असतो तो इझी जावा म्हणून 21मध्ये काही सेट्स दिलेले आहेत. सेट नंबर 1, सेट नंबर 2, सेट नंबर 3, सेट नंबर 4 असे आपल्याला 20 ते 40 सेट दिलेले आहेत. ते तुम्ही रोज आवर्जून सोडवा, म्हणजे जेणेकरून काय होईल की तो जो प्रश्न आहे तुम्हाला अवघड जाणार नाही. आरामात तुम्हाला या 10 मार्क मिळत आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पॅसेज येतात. हे पॅसेज जे आहेत ते सोडवायला अगदी सोपे असतात. हे बघा, सेम पॅसेज म्हणजे काय की आपल्या टेक्स्टबुकमधून आपल्याला हे पॅसेज येणार आहेत, म्हणून ती साहजिकच तुम्हाला सोडवता येणार आहे. प्रॉब्लेम कधी होतो, तो अनसेन पॅसेजमध्ये होतो. म्हणजे काय की कधीही न वाचलेला हा पॅसेज असतो आणि त्याच्यामधून येतो. त्यामुळे हा जो पॅसेज आहे तो सोडवायला तुम्हाला कठीण जाणार आहे. पण विचार करा की जे सेम पॅसेज आहे ते सोडवायला काहीही जात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या ज्या टेक्स्टबुकमध्ये आहेत त्या जेवढ्या पण पोयम आहेत त्या पोयमचं तुम्ही सगळं लर्निंग करून जायचं. म्हणजे काय की पोयम कोणती आहे, तिचं नाव, ती कोणी लिहिलेली आहे, त्या पोएटेसचं किंवा ज्याने लिहिलेली आहे त्यांचं नाव, त्याच्यानंतर आपल्याला त्याचे रायमिंग स्कीम, त्याच्यात येणारे फिगर्स ऑफ स्पीच आणि थोडीशी थीम, हे जरी तुम्ही सगळे करून गेले तरी तुमचे जे कवितेचे 5 मार्क ॲप्रिसिएशनचे असणार आहेत ते तुमचे तिथे कव्हर होणार आहे.
तिसरी गोष्ट येते की आपल्याला एखादी पॅसेज रीड करून त्याची समरी लिहावी लागते आणि त्या समरीला टायटल द्यावं लागतं. आता यातच मुलं कन्फ्यूज होतात की आता समरी म्हणजे काय. आता तुम्हाला टीचर्स असतात, आपल्या शाळेच्या टीचर असतात किंवा क्लासच्या टीचर असतात. तर ह्या टीचर काय असतात की खूप वर्ष झाल्यामुळे धडे जे असतात ते पाठ झालेले असतात. आपण एखादी मूवीला जातो, त्या टायमाला आपण मूवी बघितल्यानंतर आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला त्या मूवीचं सांगतो. मग तुम्ही विथ डायलॉग सगळं 3 तासाचा जो तुम्ही मूवी पाहिलेला असतो तो विथ डायलॉग सांगतात का? नाही ना. तुम्ही फक्त थोडीशी थीम सांगतात की जसं की तो हिरो होता, ती हिरोईन होती, मग असं भांडण झालं, अशा मारामाऱ्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग मूवी कसा एंड झाला तो त्यांना थोडक्यात सांगतात. म्हणजे 3 तासाचा पाहिलेला जो पिक्चर असतो तो अगदी तुम्ही 2 मिनिटात डिस्क्राईब करताय. त्या प्रकारे आपण काय करायचं आहे, पॅसेज पटापट वाचून घ्यायचं आहे. हा वाचलेला पॅसेजमधून तुम्हाला काय समजतं आहे ते अगदी 2-4 ओळींमध्ये तुम्हाला ते डिस्क्राईब करायचं आहे. आणि आपल्याला तर पॅसेजला टायटल देता येतच ना. ओके, तुम्हाला जर आता सांगितलं मी की मी एखादी व्हिडिओ बनवला आणि त्याला टायटल काय द्यायचं ते तर तुम्ही लागलेच विचार करू शकतात. मग अशा पॅसेजला पण आपण टायटल अगदी नॉर्मली 2 मिनिटात देऊ शकतो. आणि टायटल तुम्ही काहीही दिलं ना, काहीही म्हणजे पॅसेजवर डिपेंड असावं लागतं. ते जर तुम्ही दिलं आणि त्याची समरी 2-4 वाक्यात तुम्हाला जेवढं समजलेलं आहे तेवढी जर तुम्ही समरी व्यवस्थित लिहिली तर इथेच तुमचे 5 मार्क पण कव्हर होतात. ओके, म्हणजे इंग्लिशचा पेपर सुटायला अगदी अवघड नसतो. तरीही मुलांना खूप फोबिया असतो की सगळे विषय सुटतात पण आम्ही इंग्लिश सुटत नाही. तर काय करायचं आहे, फक्त सेट्स सगळे करून ठेवायचे आहेत. आपल्या 21मधले लेटर रायटिंगचा सारखा सराव करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला जेवढं सोडवता येईल तेवढं तुम्ही सोडवायचं आहे. पॅसेज कंटिन्युअसली वाचले की त्याचेसुद्धा प्रश्नोत्तरं आपल्याला सोडवली जातात आपल्याकडनं. समरी रायटिंग असते ते करायचं, ॲप्रिसिएशन असतं ते लर्निंग करून जायचं आणि इथे तुम्ही इंग्लिशचा पेपर आरामात सुटू शकतात. प्रत्येक पेपरला फक्त वाचण्यासाठी जास्तीत जास्त 5 किंवा 7 मिनटं द्या, खूप जास्त देऊ नका. पेपर कंटिन्युअसली, क्वेश्चन पेपर कंटिन्युअसली आपण वाचत राहिलो तर आपल्याला कधी कधी असं होतं की पुढचा पहिला पेपर, पहिली पानं आपल्याला येत आहेत आणि शेवटची पानं थोडीशी अवघड आहेत. मग ती अवघड पानं वाचूनच पहिल्यामध्ये आपल्याला टेन्शन येतं की अरे बापरे, आपल्याला तर आता काहीही येणार नाही आहे. आणि त्या टेन्शनमध्ये, त्या फिअरमध्ये आपण पहिली पानंसुद्धा विसरून गेलेलो असतो. तर मित्रांनो, असं करू नका. जेवढं येतं आहे पहिले ते लिहिण्याचा प्रयत्न करा, पटकन लिहा आणि त्याच्यानंतर जे नाही येते त्याचा विचार करा. म्हणजे जेणेकरून काय होईल की आपल्याला जो वेळ मिळणार आहे तो वेळ सांभाळून आपल्याला चालायचं आहे. म्हणून इथे कन्फ्यूज होऊ नका. हे बघा, आता हा झाला इंग्लिशचं. आता पाहूयात आपण हिस्ट्री, सिविक्स आणि जॉग्रफी. जॉग्रफी ह्या वर्षीचं खूप इझी आहे. अगदी पूर्ण मार्क मिळतील असा हा सब्जेक्ट आहे. अगदी 2च देशांचा तुम्हाला याच्यात अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे इंडिया आणि दुसरा म्हणजे ब्राझील. याच्यामध्ये त्यांचे क्षेत्रफळ तुम्हाला पाठ करायचं आहे. तिथले जे अरण्य आहेत म्हणजे काय की फॉरेस्ट, त्याच्यानंतर तिथले ॲनिमल्स, हे सगळं तुम्ही आरामात लर्निंग करू शकतात. जॉग्रफी निघायला काहीसा वेळ लागत नाही. फक्त इथे प्रॉब्लेम येतो आपल्याला हिस्ट्री आणि सिविक्सचा. हे बघा, सिविक्स जे आहे ते आपलं 12 मार्क्सला असतं. 12 मार्क्सला 5 लेसन टोटल काउंटेड तुमचे सिविक्सला आहे. या 5 क्वेश्चन्सपैकी म्हणजे लेसनपैकी जर सपोजली तुम्ही 3 लेसन अगदी पिट टू पॅट केले, 3च लेसन म्हणते आहे मी, 3 लेसन अगदी पिट टू पॅट केलेत. फक्त हे बघा 5 लेसन आहेत. 5 लेसनचे पूर्ण ऑब्जेक्टिव्ज लर्निंग करायचे आहेत आणि तुमच्याकडनं मोठे प्रश्न लर्निंग नाही होत म्हणून फक्त 3 लेसन अगदी पिट टू पॅट करून गेलात तर तुमचे 12 मार्क इथे कव्हर होतात. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये फर्स्ट क्वेश्चन असतो तुमचं फिल इन द ब्लँक्स, सेकंड क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, काही तुम्हाला तक्ते असतात ते पूर्ण करायचे असतात, आकृत्या असतात त्या पूर्ण करायच्या असतात, म्हणजे आपल्याला चार्ट कंप्लीट करायचे असतात. या सगळ्यांमध्ये आपले मार्क कव्हर होतात. आणि नंतर त्यातल्या त्यात मार्किंग असतात असे जे ब्रीफ्स आहेत, ते ब्रीफ्स तुम्हाला कोणते लर्निंग करायचे आहेत. तर आपण काय करायचं, 2019 पासून तर 2024 पर्यंत जे हिस्ट्रीचे मेन क्वेश्चन आलेले आहेत, किती कोणता क्वेश्चन रिपीट झालेला आहे हे सगळं आपल्या मोबाईलमध्ये अवेलेबल असतं.
हे इम्पॉर्टंट तुम्हाला मार्किंग करून ठेवायचं आहे आणि तेवढं सगळं लर्निंग करायचं आहे. हिस्ट्री तुम्ही आरामात सुटतात. नंतर आला प्रश्न सायन्सचा. तर सायन्समध्येही तसंच आहे. सायन्स 1 आणि सायन्स 2 हे 2 विषय जे आहेत ते खरोखर मुलांना अवघड जातात. त्यातल्या त्यात सायन्स 2 मध्ये होतं काय की आहे इझी, पण त्याचे जे स्पेलिंग आहेत ते लक्षात ठेवायला थोडे अवघड असल्यामुळे सायन्स 2 मुलांना अवघड जातो. तुम्हाला जेवढे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन करता येतील तेवढे सगळे करा. म्हणजे थोडं लर्निंग जास्त वाढवा, म्हणजे इथे आपण सायन्सही आरामात सुटू शकतो. नंतर हे असं करून करून स्टेप बाय स्टेप तुम्ही रोजचा सराव करा. आणि बरं का विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त रोज लर्निंग करतो. फक्त रोज लर्निंग केल्यामुळे होतं काय ना की आपल्या लिहिण्याकडे दुर्लक्ष होतं. तर आपल्याला बोर्डाच्या पेपरला प्रत्येक पेपरला 3 तास मिळतात असे नाही. तुमचे जे 40 मार्काचे पेपर आहेत त्याला तुम्हाला 2 तासच असतात. मग येत असूनही आपला वेळ पूर्ण होत नाही. तर लर्निंगच्या बरोबर लिहिण्याचा सुद्धा खूप सराव करा. म्हणजे होईल काय की वेळेचं कॅल्क्युलेशन आपलं बरोबर होईल आणि तुमचा पेपर अगदी सुटणार नाही. अगदी छान पेपर लिहा, व्यवस्थित लिहा, आराम करा, व्यायाम करा, मेडिटेशन करा, आहार व्यवस्थित ठेवा, टायमाचं नियोजन करा आणि पेपर व्यवस्थितपणे सॉल्व करा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.